काहीच फायनल निघालो. आता 17,000चा बिल दिलेला आहे. बाईने घेतली ती टी व्ही माझ्या मित्राला. बघू आता कसा काय होता. पुढे घरी जाऊ नये त्याची घरमालकांच्या आग्रहाची नम्र विनंती आहे. महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. बाय चला. गाईज बघू शकतात खूप दिवसांनी चणे घेऊन आले. तो बसले बघा कसा. हॅलो काही चॅनल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे दत्त जयंती. तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या आणि मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता चालले वाशीला काहीतरी हारेसचं काम आहे त्याच्यानिमित्त. चला आणि मम्मीने मांडण केले ते दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा समोरच मस्त अशी मांडण केलेली आहे सकाळीच. आपल्याला थोडा उशीर झाला आहे तर चला मम्मी मावशीशी बोलते. तर आपण जाऊ रोडवर कारण की हारेस तिकडे थांबलेला आहे. जायचा वाशीला काहीतरी त्याचा बजाज फायनान्सच्या कार्डमध्ये ना प्रॉब्लेम झालेला आहे. तर चला दाखवतो तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले. हे बघा आमचा बाई हय आलो का लगेच आला खाली. म्हणजे कार्डमधून पैसे प्रत्येक दिवसाला कट होत आहेत. मग काय हे प्रॉब्लेम काल पण गेला होता तो पण त्याला काही समजलं नाही. त्यामुळे आज मी येतो सोबत जाऊन बघूया काय होतं. गाईज बघू शकता बाई इथं आलेला आहे मस्तपैकी रिक्षा घेऊन. तर जाऊ आपण. तर चला बसून कुठं जायचं वाशीला मला पण नाही माहिती. त्याला माहिती आहे ऑफिस कुठं आहे. फायनली पोचलो वाशीला. आता जाऊ वरती आपण. कुठं आलं माहिती आहे का 17 प्लाझाला. बघू कुठं ऑफिस आहे की कोणत्या फ्लोअरला. ग्राउंड फ्लोअरला. मला वाटलं माल्यावर आहे. मला वाटलं इथं वरतून आलेलं ना काल म्हणून. बघू आता काय. काहीच फायनल निघालो. आता 17,000चा बिल दिलेला आहे. बाईने घेतली ती टी व्ही माझ्या मित्राला. बघू आता कसा काय होतं. होईल तसं. पेमेंट केला ना पूर्ण तर होईल सोल्युशन. साईन मिसमॅच झालेली आहे. चला आता निघू इथून. तर काहीच पोचलं घरी. त्यांनी असं सांगितलं की त्यांचे सिग्नेचरमुळं ते गेम झालेले आहे सगळे. आता बोलतं बँकेमध्ये जा. आता बघूया डायरेक्ट लोनच क्लोज करायची म्हणजे बजाज फायनान्सची. त्याच्यामुळे म्हणजे समजेल तुम्हाला जेव्हा आम्ही करू तेव्हा. असं जर कोणाकडे होत असेल माइंडसेट असा काहीतरी आहे तो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते पैसे काढत होते. आता तर काहीच मग अशी आलो थोडा एडिटिंग करीत होतं. आता झालो आहे रेडी. आता चाललो आहे आम्ही दत्त मंदिरावर. आमच्या इथे पण जत्रा असते पण मंदिराचं काम झालं नाही म्हणून मी आज टाळतोय. आता चालू आहे आम्ही अडवली बुतवली. आमच्याच गावातले आहेत ना त्यांचं मंदिर आहे तिथं चालू आहे दर्शन करायला. बघून तिथून आल्यावर इकडं जायचा प्लॅन आहे. हरेशने फोन केला तर इथं पण जाऊ म्हणजे आमचा ठरलेला होता. तसा वेळ भेटेल तसा त्या हिशोबाने कारण की उद्या 2 ऑर्डर आहेत. कसल्या त्या बघू आता. आजचा ब्लॉग जर पूर्ण झाला तर ठीक नाही तर मग उद्या मध्ये कंटिन्यू करेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. आता आम्ही पोचलो मस्त अडवली बुतवली. मग इकडे विप्रा आहे इकडे कियान आहे. हाय कसं आहेस. चला दर्शन करायला. चला दर्शन नाही करणार तू. हा मग तर काही चालू आता इथून रस्ता आहे असं मंदिरापर्यंत जायला. टेकडीवर आहे मंदिर. आता तिथं जाऊ. आता आरती चालू झाली म्हणजे अर्धवट आरती झाली. दाखवतो तुम्हाला. बघू शकता बाबा नाना नानी आणि मी असं 4 जण झालं आणि आरतीचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि सकल सर्व मंडळी भक्त मंडळींना दर्शन घेतल्याबरोबर खाली उपहारगृहामध्ये सर्वांनी भोजन केल्याखेरीज कोणीही महाप्रसादाचा लाभ घेतल्याखेरीज कोणी घरी जाऊ नये त्याची घरमालकांच्या आग्रहाची नम्र विनंती आहे. महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. सर्व भक्त मंडळींनी दर्शन घेतल्यावर महाप्रसाद घेतल्याखेरीज कोणी घरी जाऊ नये. दर्शन घेऊन आलो आणि इकडे बघू शकता प्रसादासाठी पब्लिक बघू शकता. अजून पब्लिक येते.
तर काय फायनली जेवण वगैरे करून म्हणजे तिथं प्रसाद खाऊन आता निघालो घरी पोचलो म्हणजे. तर चला जाऊ वरती. किती ब्लॉग झाले मला पण नाही माहिती. मंदिरामध्ये आरती चालू होती, थोडासा शूट केले फक्त. तर चला पोचलो घरी. तर चाललो वरती. थोडा वेळ अजून एडिटिंग करायची बाकी आहे ती करून घेतो. आपल्या इथं दत्त मंदिरचं काम चालू आहे आणि तिकडे म्हणजे असं आहे, दत्त मंदिर जर 1 तारखेला फायनल देणार होते डिसेंबरच्या, तर 1 तारीख काय गेली तरी पण मंदिर काही झालं नाही. आता बघू पुढच्या वर्षी जोरात असेल जत्रा तर तुम्हाला नक्की दाखवेन. चला तर काहीच गेलो होतो आणि मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे सॅमसंगचा मोबाईल आहे, त्याला असा सीन होतं का जर आपलं लॉक बटन दाबलं ना तर डायरेक्ट इमर्जन्सी कॉल लागतं. तर जाम सेटिंग केली, नाही झाला. शेवटी अक्षरशः आता आम्ही असं ठरवले, निर्णय घेतले जाऊन नवीन मोबाईल घ्यायचं. मग काय करणार, कारण कधी पण एमर्जन्सीला डायरेक्ट कॉल लागतो. The next day. दिवस दुसरा, काल रात्री काही शूट केला नाही आणि आज बघा आम्ही काय केलंय. जुगाड आहे नुसता, अक्षरशः घाण करतोय. आता लहान आहे आपण समजू शकतो. भाईला कोंडून ठेवले आम्ही डायरेक्टली, म्हणजे कोंडून नाही ठेवला, इकडे येतो आणि इकडे याच पॅसेजमध्ये तो रागाले, त्याला राग काय मगासपासून इथं उड्या मारत होता. त्यांना ना अक्षरशः खूप राग आले, म्हणजे असा की ओळखच दाखवली. चला आपण जाऊ. सुवर्णीला सोडायचं आहे शाळेमध्ये आणि म्हणतो ना अदर गाईच मस्तपैकी बघला मदत करायला येतो. बनी इथं ठेवले मस्तपैकी सुका, म्हणजे सुकी मच्छी आणले कोण गावावरून. आपल्याला पण जायचं आहे पण थोडं उशीर लागेल जरा, माझी कामं पेंडिंगला आहे. आता यांना शाळेत घेऊन जायचं आहे. हे बघा सुहाना इकडे, मला इकडे म्हणतो त्याला गाडी तर पुसू दे, चल लगे लगे चल. घाई असतो नुसती घाई. चलो जाऊया आपण. बाय चला. बघू शकता आम्हाला शेठ लोक भेटले. तन्वीर शेठ भेटलेला. तन्वीर शेठ कसा काय मग शाळा? 10वी. मग अभ्यास चांगला कर. हा का? आज सुहानीला सोडायला आलो. म्हणजे असं 1-2 दिवसांनी येतच राहतो मी. मग काय अभ्यास वगैरे कसा झालंय? हा काहीच मस्तपैकी सुहानी सणा सोडून आलं आणि आता बसलो जेवायला. आता दत्तजयंतीच्या ब्लॉगमध्येच म्हणजे कंटिन्यू केले. तुम्ही विचार करशाल आता मी खातोय म्हणजे अंडा वगैरे, तर असं काहीच ना. दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करतो. हे बघा इकडं मस्तपैकी. तर चला जेवण करून घेऊ, मग दाखवतो तुम्हाला. त्यांना सुद्धा हा नाव घ्यायचं सुहानी सणा. बघू गाईज, बघू शकतात खूप दिवसांनी चणे घेऊन आले. तो बसले बघा कसा. तर काय सुहानी सणा घेऊन आलो. त्याची कशी शाला लेट सुटते मंथनची, सुहानीची 5:30 आणि त्याची 6:30. त्याच्यामुळे आता चाललो आहे भंडाऱ्याच्या पत्रिका वाटायला. तर चला पटापट जाऊ. पहिले जीत संचयीतून सुरुवात करतो, मग गावाच्या एंडला जातो. पटापट देऊन घेतो आणि मग नंतरच भेटतो तुम्हाला. तर काहीच पत्रिका वाटून झालं आणि आता आलं आहे हर्ष बर्थडेला. कोणालाच विश केला नाही, कोणालाच. तर त्याच्यामुळे त्याला फोन केला तो बड्डेलाच येत आहे. बरं इथंच होतं, बरं जाऊ दे. गिफ्ट वगैरे काही चांगलं ना, असू दे. बघू शकता आज बड्डेच्या निमित्त बघा केक, चॉकलेट, चिवडस आहे थोडासा आणि वडापाव सुद्धा आले नाश्त्याला. एक तरी वेगळा असा काहीतरी ठेवा प्रत्येकाने. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला. थांब फोकस नाही. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला. मग पार्टी हीच पार्टी समजायची ग, हीच पार्टी समजायची. वडापाव डायरेक्ट मागवला. हा हा बस. चला तर काय मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला. जास्त काही शूट केला नाही, थोडासा म्हणजे केला. चला आता निघतोय घरी जायला. घरची सारखी फोन करतात. चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.